नमस्कार विद्यार्थी मित्रो, GS अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रो, आपण मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे फर्स्ट डेला आपण छत्रपती संभाजीनगरचे 2017चे क्वेश्चन पेपरचे काही क्वेश्चन आपण घेतले होते. बाकीचे क्वेश्चन आहेत ते आज आपण सेकंड डेला घेणार आहे. मित्रो, कालच्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन जे घेतले आपण क्वेश्चन पेपर त्यामध्ये काही एका क्वेश्चनमध्ये थोडी नॉर्मल मिस्टेक झालेली आहे, ते आपण पहिले करेक्ट करणार आहे. क्वेश्चन असा होता, वाक्याचा काळ ओळखायचा होता आणि ते काळ असा होता, मी नेहमीच लवकर येत असतो, असं सेंटेन्स होतं. मी नेहमीच लवकर येत असतो. तर आपण डायरेक्ट पूर्ण टेन्सच पूर्ण काळच बघणार आहे. तर वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, ठीक आहे. त्याच्यानंतर साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण, त्याच्यानंतर चालू पूर्ण, तरच आपण म्हणतो रीती. तर सगळ्यात पहिले वर्तमान काळ बघू. चालू वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ म्हणजे सेंटेन्स आहे, मी अभ्यास करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर चालू वर्तमान काळ म्हणजे सेंटेन्स आहे, मी अभ्यास करत आहे. त्याच्यानंतर पूर्ण वर्तमान काळ म्हणजे सेंटेन्स आहे, मी अभ्यास केला. मी अभ्यास केला आहे. मी अभ्यास केला आहे. त्याच्यानंतर चालू पूर्ण म्हणजेच रीती वर्तमान काळ, मी अभ्यास करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर भूतकाळामध्ये साधा भूतकाळ, मी अभ्यास केला. त्याच्यानंतर चालू भूतकाळ, मी अभ्यास करत होतो. मी अभ्यास करत होतो. त्याच्यानंतरचं सेंटेन्स आहे पूर्ण भूतकाळ, मी अभ्यास केला होता. त्याच्यानंतरचं सेंटेन्स आहे चालू पूर्ण भूतकाळ म्हणजेच रीती भूतकाळ, मी अभ्यास केला असेल. मी अभ्यास करत असेल. त्याच्यानंतरचं भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ, मी अभ्यास करेन. त्याच्यानंतर चालू भविष्यकाळ, मी अभ्यास करत असेल. त्याच्यानंतर पूर्ण भविष्यकाळ
मी अभ्यास केला असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर चालू पूर्ण भविष्यकाळ, त्यालाच म्हणते रीती भविष्यकाळ. मी अभ्यास करत जाईल. ठीक आहे. आता क्वेश्चन बघा आपला की मी नेहमीच लवकर येत असतो. ठीक आहे. आता भूतकाळामध्ये काय आहे की मी अभ्यास केला म्हणजे एखादी क्रिया पूर्ण केलेली आहे अगोदरच पास्ट टेन्स मध्ये. मी अभ्यास केला, मी अभ्यास करत होतो भूतकाळामध्ये. ठीक आहे. मी अभ्यास केला होता, पहिले केला होता, आता नाही. मी अभ्यास करत असे, तेव्हा करत असे, आता नाही. ठीक आहे. मग हे काय, मी नेहमीच लवकर येत असतो म्हणजे याचा भूतकाळाचा आणि याचा सेंटेन्सचा काही वाक्याचा काही संबंध येत नाही, त्यामुळे ते भूतकाळामध्ये सेंटेन्स असणारच नाही. त्याच्यानंतर भविष्यकाळ, मी अभ्यास करेन भविष्यात करेन. मी अभ्यास करत असेल, मी अभ्यास केला असेल म्हणजे सगळे भविष्यात. आता मी नेहमीच लवकर येत असतो याचा भविष्यकाळाचा पण काही संबंध नाही. मग हे सेंटेन्स असणार आहे वर्तमान काळामध्ये. पण वर्तमान काळामध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये, साध्या ह्याच्यात तर नाही येणार, चालू ह्याच्यात नाही, ते येते चालू पूर्ण म्हणजे रीतीमध्ये. हे मी अभ्यास करत असतो, सेम सेंटेन्स. मी नेहमीच, फक्त थोडं चेंज आहे. मी नेहमी लवकर येत असतो, करत असतो, येत असतो. कशात येईल म्हणजे लक्षात ठेवा, असतो हा शब्द जर असेल तर रीती, करत असे हा शब्द जर असेल तर रीती भूतकाळ, करत असतो असा शब्द जर असेल तर रीती वर्तमान काळ, आणि करत जाईल असं जर असेल तर रीती भविष्यकाळ. या तीन गोष्टी ध्यानात ठेवायच्या. ह्या तीन गोष्टी जर लक्षात ठेवल्या ना की मित्र तुमचं काळातलं वाक्य अजिबात चुकणारच नाही. हे तीन गोष्टी ध्यानात ठेवल्या तर. आता इथं पण सेम आहे, काहीच नाही, थोडंफार नॉर्मल चेंजेस आहे. मी अभ्यास करत असतो, मी अभ्यास केला, मी अभ्यास करेन. ठीक आहे. नॉर्मल चेंजेस, जास्त काही चेंजेस नाही, फक्त तीन गोष्टी ध्यानात ठेवा. हे सेंटेन्स आपलं जे आहे ते सेंटेन्स आहे रीती वर्तमान काळाचं सेंटेन्स आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. नंतरचा क्वेश्चन आहे, तू घरी जायचे होतेस या वाक्याचा प्रयोग ओळखा. तू घरी जायचे होतेस या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर ठीक आहे, तर चला पहिले आपण प्रयोग चॅप्टर बघू, लेसन बघू. प्रयोग. ठीक आहे. आता वाक्याचा प्रयोग करताना सगळ्यात पहिले ना वाक्यामध्ये तीन गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. वाक्यामध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद. जर वाक्याचं कर्ता, कर्म, क्रियापदच जर समजत नसेल तर प्रयोग ओळखता येत नाही, शक्य नाही. मग त्यासाठी एक सेंटेन्स घेऊ. विशाल आंबा खातो. ठीक आहे. हे झालं वाक्य. आता ह्या वाक्यामध्ये सगळ्यात पहिले मित्र आपल्याला कर्ता ओळखणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर कर्म ओळखणं गरजेचं आहे, आणि क्रियापद. तर खातो एक क्रियापद आहे. आता हे क्रियापदाला खा हा धातू आहे. कोणचा? खा. तर लक्षात ठेवा, खा या धातूला नारा, नारी, नारे असे प्रत्यय जर लागले तर आपल्याला कर्ता ओळखतं. खालं नारा जर लागला तर खाणारा, नारी शब्द लागला तर खाणारी, स्त्रीलिंगी शब्द येते. खाणारा पुल्लिंगीमध्ये, खाणारे. ठीक आहे. तर याला नारा हा प्रत्यय लावून खाणारा. ठीक आहे. मग खाणारा कोण? विशाल. ठीक आहे. मग कर्ता भेटला का आपल्याला? भेटला कर्ता. खाणारा कोण? कर्ता. हे काय? क्रियापद. ठीक आहे. हे काय? क्रियापद. ठीक आहे. आता मला सांगा, विशाल आंबा खातो, खाण्याची क्रिया कोणावर होती? खातोवर होती का? नाही. खाण्याची क्रिया ही आंब्यावर होती. म्हणून ज्याच्यावर क्रिया होती
त्याला काय म्हणता येईल? त्याला कर्म म्हणता येईल ना, कर्म. ठीक आहे. खाणारा कोण? विशाल. काय खातो? आंबा. ठीक आहे. मग कर्म आणि हे झालं क्रियापद. ठीक आहे, हे झालं क्रियापद. म्हणजे पहिले आपल्याला सेंटेन्स ओळखता येणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर त्याचा प्रयोग करता येईल. तर पहिलं बघू कर्तरी प्रयोग. काय बघायचे? कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगामधले ते सेंटेन्स घ्यावं अगोदरचं, थोडं चेंज आहे. तो आंबा खातो. ठीक आहे, तो आंबा खातो. आता कर्तरी प्रयोग म्हणजे काय माहिती का, की कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल, रिपीट सांगतो ऐका, की कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग म्हणायचं. ठीक आहे, मग कर्ता कोण आहे? तो आंबा खातो. आता ठीक आहे, कर्त्यानुसार क्रियापद बदलते का आपण बघू. कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल, कर्त्यानुसार म्हणजेच कर्त्याचे लिंग वचन विभक्तीनुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्याला आपण कर्तरी प्रयोग म्हणू. तर कर्त्याचा आपण बदलू, लिंग बदलू, तोच ती करून टाकू. आता ती आंबा खाते, ते आंबा खातात. ठीक आहे, आपण काय केलं? बदल केला. कर्ता बदलला, क्रियापद बदललं. बरोबर, कर्ता बदलला, क्रियापद बदललं. म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलू राहिले. बरोबर आहे. मग कर्त्यानुसार जर क्रियापद बदलू राहिले याचा अर्थ तो कोणता प्रयोग आहे? कर्तरी प्रयोग. बरोबर आहे. आता कर्तरी प्रयोग मध्ये दोन भाग आहेत परत, सकर्मक आणि अकर्मक. ठीक आहे, हा. तर चला आता सकर्मक अकर्मक बघू. मी गाणे गातो. गाणारा कोण आहे? मी. गाणारा कोण? मी झालो करता. ठीक आहे, हा. गातो, सॉरी गाते झालं. गातो, गातो हे काय? क्रियापद आहे. ठीक आहे, हा. मी गातो, काय गातो? गाण्याची क्रिया कशावर होती? गाण्यावर. मग गाणे काय झालं? कर्म. ठीक आहे, मग ज्या सेंटेन्स मध्ये, ज्या वाक्यामध्ये कर्म असतंय त्याला सकर्मक म्हणायचं. झालं क्लिअर? ज्या वाक्यामध्ये कर्म असतंय त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणायचं. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलते आणि त्यामध्ये कर्म पण असते, त्याला काय म्हणायचं? सकर्मक कर्तरी प्रयोग. ठीक आहे, आता अकर्मक कर्तरी प्रयोग. मी घरी जातो घरी. मी घरी जातो. आता तुम्ही म्हणाल जा घरी, घरी हे क्रियापद आहे, सॉरी घरी हे कर्म आहे. घरी हे कर्म नाही, घरी हे पूरक आहे. मी हा करता आहे आणि जातो हे क्रियापद आहे. मी हा करता आहे, जातो हे क्रियापद आहे आणि घरी हे पूरक आहे. तर इथं कर्म नाही आहे, या सेंटेन्स मध्ये कर्म नाही आहे अजिबात. या सेंटेन्स मध्ये कर्म नाही, म्हणून हे झालं अकर्मक वाक्य. ठीक आहे, आपण काय बघितलं? कर्तरी प्रयोग बघितला, सकर्मक अकर्मक. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं कर्मणी प्रयोग. आणि हे एक लक्षात ठेवा की कर्तरी प्रयोगामध्ये कधी पण आहे ना, की कर्ता हा प्रथमांत असते. ठीक आहे, आणि कर्म हे द्वितीयांत असते. आता हे विभक्तीमध्ये बरं का, आता जे पोलीस भरतीचे काही नवीन मुलं तयारी करणार असतील त्यांना विभक्ती माहित नाही. आता आपण विभक्ती आपण शिकवलं नाही तरी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये विभक्ती घेऊ. आपण मराठीचा किंवा मॅथचा किंवा रिजनिंगचा कोणताही टॉपिक स्किप करणार नाही. त्यामुळे तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही, बिलकुल कोणताच टॉपिक स्किप नाही होणार. जे याच्यामध्ये ना विभक्ती पण लय महत्वाचं आहे. विभक्ती आपण घेतलेली नाही, घेऊ नेक्स्ट 1-2 लेक्चरमध्ये घेऊन टाकू, ते पण क्लिअर करू. ते लक्षात ठेवा की कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमांतच असतो, द्वितीयांत किंवा तृतीयांत असत नाही. आणि कर्म हे द्वितीयांत असते. त्याच्यानंतर कर्मणी प्रयोग.
कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये मुलाने आंबा खाल्ला. मुलाने आंबा खाल्ला. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं की खाणारा कोण? मुलगा. ठीक आहे. मग मुलगा झाला कर्ता. मग सगळ्यात पहिले कर्ता बघायचा प्रथमांत आहे का? नाहीये. मग कर्ता जर प्रथमांत असेल तर समजा तो कर्तरी प्रयोग. जर कर्ता प्रथमांत नसेल तर तो कर्तरी प्रयोग नाही. मग इथं बघा मुलाने ने हा प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे. मग ने हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे हा प्रथमांत नाहीये, हा तृतीयांत आहे. म्हणजे हा कर्तरी प्रयोग होऊ शकणार नाही, हा कर्मणी प्रयोग होईल. परत एक अजून एक एका प्रकारे ओळखता येते. कसं माहितीये का की मुलाने आंबा खाल्ला. आता आपण चेंज करू, कर्ता चेंज करून बघू. मुलीने आंबा खाल्ला. मुलीने आंबा खाल्ला. आता मला सांगा कर्तरी प्रयोगात आपण अगोदरच काय शिकलो की कर्त्यानुसार जर क्रियापद बदललं तर कर्तरी प्रयोग. आता मुलाने आंबा खाल्ला, मुलीने आंबा खाल्ला, काय बदललंय का क्रियापद? अजिबात नाही बदललं ना. मग मला सांगा ते कर्तरी प्रयोग होईल का? नाही होईल. मग ते कर्मणी प्रयोग. ठीक आहे. आता आपण कर्मानुसार बदलून बघू. ठीक आहे. हे बघा मुलाने, आता आपण कर्म बदलू. मुलाने चिंच खाल्ली. ठीक आहे. मुलाने काय खाल्ली? चिंच खाल्ली. आता कर्म बदललं, क्रियापद बदललं. बरोबर आहे. मग जर कर्मानुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्याला म्हणायचं कर्मणी प्रयोग. झालं क्लिअर? कर्मानुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्याला कर्मणी प्रयोग म्हणायचं. झालं. त्याच्यानंतर भावी प्रयोग. हा एक लक्षात ठेवा की कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता द्वितीयांत किंवा तृतीयांत असतो आणि कर्ता द्वितीयांत तृतीयांत असतो आणि कर्म प्रथमांत असते. ठीक आहे. आणि भावे प्रयोगामध्ये पण आहे ना की कर्ता तृतीयांत चतुर्थीयांत असतो. ठीक आहे. आणि कर्म द्वितीयांत असते. ठीक आहे. भावी प्रयोग मुलाने कुत्र्यास किंवा कुत्र्याला मारले. मुलाने कुत्र्याला मारले. ठीक आहे. मारणारा कोण? मुलगा. आलं. मुलाने कुत्र्याला मारले. आलं काय? कर्ता. ठीक आहे. मारण्याची क्रिया कोणाला झाली? कुत्र्यावर. ठीक आहे. कर्ता कर्म क्रियापद. झालं क्लिअर? हा ठीक आहे. आता मुलाने कर्ता काय? तृतीयांत आहे. कर्ता हा तृतीयांत आहे. मग कर्ता जर हा तृतीयांत असेल तर तो कर्तरी प्रयोग नाही होणार. त्याच्यानंतर कुत्र्याला, आता कुत्र्याला हे कर्म आहे. कर्म हे जर प्रथमांत असेल तर ते कर्मणी प्रयोग होईल. मग कर्म हे प्रथमांत नाहीये, कर्म हे द्वितीयांत आहे. ठीक आहे. कर्म हे द्वितीयांत आहे म्हणजे हे कर्मणी प्रयोग होईल का? नाही. मग कर्तरी प्रयोग कोण होणार? कर्मणी प्रयोग नाही होणार. मग कोणचा प्रयोग होईल? भावी प्रयोग. झालं क्लिअर? भावी प्रयोग समजला. त्याच्यानंतर आता येऊ आपल्या क्वेश्चनवर. आता आपला क्वेश्चन बघा. तू घरी जायचे होतेस. ठीक आहे. आता तू घरी जायचे होतेस. आता आपण याला चेंज करू थोडं. त्याने घरी जायचे होतेस. त्याने घरी जायचे
होतेच. ठीक आहे, आपण कर्ता बदलला, कर्ता बदलून पाहिला, कर्तेनुसार क्रियापद बदलू राहिले का नाही, म्हणजे हा कर्तरी प्रयोग होणार आहे का नाही. आणि त्याच्यानंतर हा कर्तरी प्रयोग होणार नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्मणी प्रयोग पण होणार नाही. याच्यामध्ये कर्मच नाही, या सेंटेन्स मध्ये कर्मच नाही, त्याने घरी जायचे होतेच. आता तिसरं सेंटेन्स बघू. तुम्ही घरी जायचे होते. तुम्ही घरी जायचे होते. इथं आहे ना, करता थोडा चेंज झाला, थोडा बदललाय. ठीक आहे, करता इथं थोडा बदललाय, म्हणून याला काय म्हणायचं माहिती आहे का. आता ऑप्शन मध्ये जाऊ, आपण आपल्या क्वेश्चन मध्ये ऑप्शन मध्ये जाऊ. हां, क्वेश्चन मध्ये ऑप्शन आहे भावे प्रयोग. ठीक आहे, भावे प्रयोग आहे, पण कोणचं आहे बघू. कर्म भाव संकर प्रयोग. आता याच्यात कर्मच नाहीये, कर्म भाव संकर प्रयोग असणे शक्यच नाही. त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे बघा, कर्तु कर्म संकर प्रयोग. आता कर्तु कर्म संकर प्रयोग शक्यच नाही, कारण कर्मच नाही झाले. दोन ऑप्शन कट झाले, आणि तिसरं दोन ऑप्शन राहिले, एक भावे प्रयोग आणि एक कर्तु भाव संकर प्रयोग. कर्तु भाव संकर प्रयोग आणि भावे प्रयोग दोन ऑप्शन राहिले. आता मला सांगा की हिच्यात काही प्रमाणात कर्ता मध्ये, काही प्रमाणात सेंटेन्स बदलले, म्हणजे काही प्रमाणात तिथं कर्ता आहे. ठीक आहे, काही प्रमाणात कर्ता आहे, मग हे भावे प्रयोग होईल का. स्पेशल भावे प्रयोग नाही होणार, कारण काही प्रमाणात कोण इथं करता आहे, इथं थोडंसं सेंटेन्स चेंज झालंय, काही प्रमाणात कोण करता आहे, म्हणून भावी प्रयोग पण नाही होणार. तीन ऑप्शन कटले, राहिला कोण कर्तु भाव संकर प्रयोग. म्हणून हे सेंटेन्स जे आहे, तू घरी जायचे होतेस, हे सेंटेन्स आहे कर्तु भाव संकर प्रयोगच आहे. झालं सेंटेन्स क्लिअर. आपला प्रयोग इथं संपला. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनला चला. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ लगेच. हा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, तो चोर गाडी भरधाव घेऊन पळाला. ठीक आहे, तो चोर गाडी भरधाव घेऊन पळाला. आता याच्यात काय माहिती का, हा, आता याच्यात ऑप्शन आहे मुख्य उद्देश, उद्देश विस्तार, मुख्य विधेय, विधेय विस्तार. हे चार ऑप्शन आहे. ऑप्शन देत बसत नाहीये. हे क्वेश्चन सेकंदर क्वेश्चन पेपर तुमच्याकडे असेल, सगळं तुम्ही पोलीस भरतीच तयारी करता म्हणलं, जुने सगळे क्वेश्चन पेपर तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि आता हे सगळे ऑप्शन लिहिण्यासाठी एवढा वेळ पण नाही मित्र आपल्याकडं. तर तुम्ही काय करा, जेव्हा लेक्चर बघताय ना, तर जुने क्वेश्चन पेपर समोर ठेवा. मी सांगा जाईन कोणता क्वेश्चन पेपर आहे. आपला 2017चा छत्रपती संभाजीनगरचा क्वेश्चन पेपरचा अनालिसिस चालू आहे. तर ठीक आहे, क्वेश्चन पेपर तुम्ही समोर ठेवा, कारण आता लिहिण्यासाठी खूप वेळ लागतोय, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. ठीक आहे, तर मी डायरेक्ट ऑप्शनच सांगतो. हे आपण क्वेश्चन लिहिला. आता मुख्य उद्देश, आता हे मुख्य उद्देश आहे, सॉरी इथं अंडरलाईन केलंय, तो चोर गाडी भरधाव घेऊन पळाला. ठीक आहे, गाडी भरधाव घेऊन, याला अंडरलाईन केलेलं आहे. ठीक आहे, याला अंडरलाईन केलेलं आहे, पळाला. ठीक आहे, याला अंडरलाईन केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे. त्यांचं म्हणणं हे काय ओळखायचं, मग ते काय माहिती आहे का, त्यांचं म्हणणं हे काय आहे, मुख्य उद्देश आहे का, किंवा ऑप्शन 2 उद्देश विस्तार आहे का, किंवा ऑप्शन नंबर 3 मुख्य विधेय आहे का, किंवा ऑप्शन नंबर 4 विधेय विस्तार आहे का. आता चोर. ठीक आहे, पहिला तो चोर, चोर बघा. आता मला सांगा याच्यामध्ये उद्देश कोण आहे, कशाला उद्देशून बोलले, चोराला. ठीक आहे, चोराला उद्देशून बोलले, म्हणून मूळ उद्देश कोणचा आहे, मूळ उद्देश कोणचा आहे, मूळ उद्देश चोर आहे ना. ठीक आहे, मूळ उद्देश कोण आला, चोर आला, मग तो कोण आला, उद्देश विस्तार, उद्देश विस्तार. झालं क्लिअर. मूळ उद्देश चोर आणि तो उद्देश विस्तार झालं. आता विधेय, विधेय बघा. हा, विधेय गाडी भरधाव घेऊन पळाला. विधेय काय, विधेय म्हणजे क्रियापद, काहीसे प्रमाणात क्रियापद पण विधेय म्हणता येईल. की गाडी भरधाव घेऊन पळाला, कोण पळाला, पळाला काय विधेय, मूळ विधेय.
मूळ विधे राईट, हां, मूळ विधे हे बघा. आता हे मूळ उद्देश आणि मूळ विधे, तर याला मुख्य पण म्हणता येईल बरं का, लक्षात ठेवा. काही याच्यात बुकमध्ये असं पण दिलंय की मुख्य उद्देश मुख्य विस्तार, मुख्य उद्देश मुख्य विधे. ठीक आहे, मूळ पण म्हणू शकतात किंवा मुख्य पण म्हणू शकतात. ठीक आहे, मग हे झालं पळाला हे काय झालं, बाण दाखवतो. ठीक आहे, पळाला हे झालं मुख्य विधेय, चोर झाला मुख्य उद्देश, तो झाला मुख्य विस्तार. राहिलं काय, राहिलं फक्त गाडी भरधाव घेऊन पळाला. आणि राहिलं काय, आपलं एक ऑप्शन राहिला फक्त. आता एक ऑप्शन कोणचा राहिला, मुख्य उद्देश झालं, उद्देश विस्तार झाला आणि मुख्य विधेय झाला. मग राहिलं काय, मुख्य विधेय झालं की राहिलं काय, विधेय विस्तार, विधेय विस्तार. मग हेच ओळखायचं सांगितलंय आपल्याला, हेच ओळखायचं सांगितलंय. मग काय आहे आन्सर, काय, विधेय विस्तार. ठीक आहे, चला नेक्स्ट. माझ्या उत्तरपत्रिकेवर खुश होऊन परीक्षकांनी मला वन्स मोर दिला आहे, यातील अलंकार ओळखा. क्वेश्चन आहे, माझ्या उत्तरपत्रिकेवर खुश होऊन परीक्षकांनी मला वन्स मोर दिला आहे. ठीक आहे, हां, तर आता ऑप्शन काय आहे, पर्याययुक्त, विरोधाभास, रूपक, सार. पर्याययुक्त, विरोधाभास, रूपक, त्याच्यानंतर सार. आता मला सांगा मित्र, माझ्या उत्तरपत्रिकेवर खुश होऊन परीक्षकांनी मला वन्स मोर दिला आहे, म्हणजे सेंटेन्स काय माहिती का, घुमून फिरून विचारलेलं आहे, म्हणजे सॉरी घुमून फिरून सांगितलेलं आहे. जर घुमून फिरून जर सांगितलं असेल तर त्याचा ऑप्शन आहे पर्याययुक्त अलंकार. ठीक आहे, जर वाक्य एखादं सेंटेन्स जर कोणी घुमून फिरून बोलत असेल तर तो पर्याययुक्त अलंकार. ठीक आहे, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे. आता नेमकं असं म्हणायचंय का की समाजात वावरणारे म्हणजे साप ठेचा, असं नाही. मूळ उद्देश सोडून, सॉरी मूळ उद्देश तसाच ठेवून, मूळ उद्देश तसाच ठेवून, मूळ अर्थ तसाच ठेवून की दुसऱ्या अर्थाने बोलले, म्हणजे ते झालं. त्याला काय म्हणते, ऑप्शन काय देईल आपल्याकडे, एक मिनिट, लक्ष्यार्थ, वाच्यार्थ, संकेतार्थ, व्यंग्यार्थ. लक्ष्यार्थ, वाच्यार्थ, संकेतार्थ, व्यंग्यार्थ. ठीक आहे, तर मूळ उद्देश तसंच ठेवून दुसऱ्या उद्देशाने बोलले म्हणजे त्याला म्हणते व्यंग्यार्थ. ठीक आहे, हा झाला व्यंग्यार्थ झाला. त्याच्यानंतर अजून एक, आता अजून एक सांगतो. अजून एक याचं सेंटेन्स असंच होऊ शकतं, असं एक होऊ शकते की बघ आपण म्हणलं ना की समाजात वावरणारे असले साप ठेचून मारले पाहिजे, हे व्यंग्यार्थ आहे ना. सेम त्याचंच एक एक्झाम्पल आहे की घड्याळात सायंकाळचे 5 वाजले. आता घड्याळात सायंकाळचे 5 वाजले, आता याचा परत एक दुसरा अर्थ काय होते, वेगवेगळे अर्थ काढता येतात. घड्याळात सायंकाळचे 5 वाजले म्हणजे काय, चहा पिण्याची वेळ झाली, शाळा सुटण्याची वेळ झाली, कामगारांना घरी जाण्याची वेळ झाली.
म्हणजे घड्याळात 5 वाजले, सायंकाळचे 5 वाजले, हे एक सेंटेन्स झालं. आता त्याचंच ते मेन मूळ उद्देश ठेवून अजून त्याचं मिनिंग काय निघतंय की चहा पिण्याची वेळ झाली, मुलांची शाळा सुटण्याची वेळ झाली, कामगारांची घरी जाण्याची वेळ झाली, तर त्यालाच व्यंग्यार्थ म्हणता येईल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन मित्र. आता हे बघा की प्रत्येक 25 क्वेश्चन आहे. आता मला सांगा, जर 25 क्वेश्चनचे टॉपिक एकाच लेक्चरमध्ये घ्यायचे असले तर शक्य नाही. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा की आपण काही टॉपिक घेऊ, काही टॉपिक पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या क्वेश्चन पेपरमध्ये स्किप काहीच होणार नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, स्किप काहीच होणार नाही. पण आपल्याला क्वेश्चन पेपर कव्हर करणं पण गरजेचं आहे, कारण आता अजून आपलं मॅथ राहिली आहे क्वेश्चन पेपरमधलं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सुतोवाच करणे. सुतोवाच करणे. सुतोवाच करणे त्यालाच म्हणतात ते प्रारंभ करणे. सुतोवाच करणे, प्रारंभ करणे. ऑप्शन काय दिलं होतं याच्यामध्ये? ऑप्शन दिलं होतं परवा करणे. नाही, सुतोवाच करणे परवा करणे असं होत नाही. संपविणे, सुतोवाच करणे म्हणजे संपवणे असं पण होत नाही. त्याच्यानंतर दोष देणे असं पण होत नाही. आता मित्र, आपला डिजिटल बोर्ड नाही, साधा बोर्ड आहे. डिजिटल बोर्ड जर असताना पीडीएफ वर डायरेक्ट सगळे ऑप्शन तुम्हाला दाखवले गेले असते, परंतु आपला साधा बोर्ड आहे, लिहायला वेळ जाते. त्यामुळे शक्यतो मित्र काही ऑप्शन मी लिहून देत नाही, कारण लिहिण्यासाठी खूप मोठा वेळ जाते. तर टेन्शन घेऊ नका तुम्ही. सुतोवाच करणे म्हणजे प्रारंभ करणे. नेक्स्ट, खालील जोड्यापैकी विसंगत जोडी ओळखा. आता ठीक आहे, लिहावंच लागणार आहे. विसंगत जोडी ओळखायची. त्याच्यानंतर हृदयाला भिडणारे. हृदयपर्शी, राईट आहे. मित्र, जर तुम्हाला दिसत नसेल ना, परत सांगतो, बोर्डवरचं जर दिसत नसेल नोट्स वगैरे, पॉईंट वगैरे, तर आपलं जे व्हीपीजी टेलिग्राम चॅनल आहे, व्हीपीजी एमपीएससी टेलिग्राम चॅनल आहे. वाटलंच तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण टाकून देईल. या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची ना पीडीएफ भेटून जाईल. बनवतो पीडीएफ बनवतो, काही अडचण नाही घेऊ. हे जे पॉईंट्स जे आपण एक्सप्लेन करतोय ना, प्रत्येक टॉपिक एक्सप्लेन करतो ना, याची पीडीएफ मी ह्याच्या टेलिग्रामवर टाकून देईल. आणि टेलिग्राम जॉईन करून घ्या, कारण टेलिग्रामवर पीडीएफच नाही तर अजून काही मटेरियल पण टाकण्यात येईल. आणि आपण जे क्वेश्चन पेपर टेस्ट सिरीज घेणार आहे, टेस्ट सिरीज स्वतःच बनवणार आहे. 30 क्वेश्चन पेपर टेस्ट सिरीजमध्ये असणार आहे. ज्यावेळेस समजा आता शक्यतो डिसेंबरमध्ये टाकू टेस्ट सिरीज, बाकीचं मटेरियल पण आपण टाकायला चालू करणार आहे एक दोन दिवसामध्ये. तर त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन करून घ्या, ते तुम्हाला फायदेच ठरेल. त्याच्यानंतर करंटचे जे क्वेश्चन आहे, करंटचे पण आपण क्वेश्चन पेपर बनवणार आहे, तर तो क्वेश्चन पेपर पण आपण टेलिग्राम चॅनलवर टाकू. चला, काय चालू होतं? हृदयाला भिडणारे, हृदयस्पर्शी. त्याच्या पुढचं काय? स्वतःशी केलेले भाषण, सोबत, राईट आहे. स्वतःशी केलेले भाषण म्हणजे सोबत. हे एक ऑप्शन आहे. तिसरा ऑप्शन आहे दोनदा जन्मलेला. तिथं दिलंय बघा, दानशूर. दोनदा जन्मलेला दानशूर असं दिलंय. त्याच्यानंतर चौथा ऑप्शन मोजके असे बोलणारा, मितभाषी. मोजके असे बोलणारा, मितभाषी. ठीक आहे, मोजके असे बोलणारा मितभाषी. ठीक आहे. हृदयाला भिडणारे, हृदयस्पर्शी, स्वतःशी केलेले भाषण, सोबत, दोनदा जन्मलेला. नाही, दोनदा जन्मलेला दानशूर नाही, ते द्विज आहे, द्विज. हे सेंटेन्स इथं चुकीचं आहे, अयोग्य ओळखायचं होतं. हे अयोग्य आपण ओळखलं. दोनदा जन्मलेला दानशूर नाहीये, द्विज आहे. आणि मोजके असे बोलणारा मितभाषी. काही लोक कमी बोलणारे असतात, कमी बोलणाऱ्यांना काय म्हणतात मग? मितभाषी. कमी बोलणारा मितभाषी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पाठ चोरणे. आता पाठ
पाठ चोरणे क्वेश्चन आहे, हा पाठ चोरणे क्वेश्चन आहे. छोटे ऑप्शन आहे आपण लिहून देऊ, काही अडचण नाही, फक्त मोठे ऑप्शन नाही लिहिता येणार. पाठ चोरणे मुळीच न दिसणे एक ऑप्शन आहे, मुळीच न दिसणे. ठीक आहे, मुळीच न दिसणे. दुसरा ऑप्शन आहे मदत करणे, मदत न करणे, मदत न करणे. तिसरा ऑप्शन आहे कुचरपणा करणे, कुचरपणा करणे. चौथा ऑप्शन आहे मदत करणे. तर मुळीच न दिसणे ऑप्शन नाही, रॉंग. मदत न करणे काही संबंध नाही. पाठ चोरणे म्हणजे काय, मदत करणे, रॉंग. कुचरपणा करणे, काही लोक आपण नाही माहित का काय पाठ चोरपणा करू राहिला, काही काम म्हणजे काही काम सांगितलं की पाठ चोरपणा काय करतो, काय पाठ चोरपणा करू राहिला म्हणजे काय कुचरपणा, कामात कुचरपणा करणं नाही असत काही लोक, त्यांना काय म्हणतात पाठ चोरणे. चला नेक्स्ट. हा, योग्य विरामचिन्ह दिलेले वाक्य ओळखा. योग्य विरामचिन्ह दिलेले वाक्य ओळखा. सोड मला, तो जोराने ओरडला. सोड मला, तो जोराने ओरडला. सोड मला, तो जोराने ओरडला, उद्गारवाचक चिन्ह. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे सोड मला, तो जोराने ओरडला. बरं लक्ष ठेवा, आता 4 ऑप्शन आहेत. आता 4 ऑप्शन आहे, हिच्यावरच घेऊ. आता समजा इथं सोड मला, तो जोराने ओरडला. सोड मला, डबल उद्गाराचे चिन्ह आहे याच्यात, डबल उद्गाराचे सॉरी डबल इन्व्हर्टर कॉमा आहे आणि एक उद्गाराचे चिन्ह आहे. याच्यात फक्त एक उद्गारवाचक चिन्ह आहे. ठीक आहे, हे एक उद्गारवाचक चिन्ह, याच्यात डबल इन्व्हर्टर कॉमा, एक उद्गारवाचक चिन्ह आणि नंतर खाली काय माहिती का प्रश्नार्थक चिन्ह. आता मला सांगा खाली इथं तिसरं 3 नंबर सेंटेन्स आहे, 4 नंबरचा सेंटेन्स आहे. बरं लिहून देतो. सोड मला, तो जोराने ओरडला. चौथं सोड मला, तो जोराने ओरडला. ठीक आहे, 4 नंबरला काय माहिती का, हा एक कॉमा आहे फक्त. 3 नंबरला प्रश्नार्थ चिन्ह आणि डबल कॉमा. ठीक आहे, डबल स्वल्पविराम, मराठी डबल स्वल्प, आपण मराठी सॉरी डबल स्वल्प. आता लक्षात ठेवा हे इथं प्रश्नार्थ चिन्ह आहे, बरोबर आहे. मग क्वेश्चन काय आहे, योग्य विराम चिन्ह ओळखा. आता सोड मला, तू जोराने ओरडला. सोड मला म्हणले, प्रश्न थोडी विचारलाय तिथं, कटलं. आता सोड मला, तो जोराने ओरडला म्हणजे एक उद्गार काढलाय त्याने, उद्गारवाचक चिन्ह आहे. मग याच्यात उद्गारवाचक चिन्ह नाही, हे पण ऑप्शन कटलं. ठीक आहे, आता लक्षात ठेवा की सोड मला, तो जोराने ओरडला, इथं फक्त उद्गारवाचक चिन्ह आहे आणि इथं डबल स्वल्पविराम आहे. लक्षात ठेवा ज्यावेळेस एखाद्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे सांगायचे असते. परत लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखाद्या तोंडचे शब्द जसेच्या तसेच दुसऱ्याला सांगायचे असते तर तिथं डबल स्वल्पविराम. ठीक आहे, डबल कॉमा म्हणजे डबल स्वल्पविराम वापरायचं असते. इथं डबल स्वल्पविराम आहे का, नाही, संपला विषय. इथं डबल स्वल्पविराम आहे का, ठीक आहे. सोड मला, तो जोराने ओरडला. सोड मला, तो म्हटला होता म्हणजे त्याच्या तोंडचे वाक्य मी तुम्हाला सांगू राहिलो की सोड मला, तो जोराने ओरडला, तो म्हटला होता तसं. ठीक आहे, म्हणजे त्याच्या तोंडचं आपण वाक्य पण तसं सांगू राहिलो म्हणून इथं डबल स्वल्पविराम पाहिजे आणि तो उद्गारला म्हणून उद्गारवाचक चिन्ह. झालं क्लिअर. नेक्स्ट. खाली दिलेल्या शब्द पुढे 4 शब्द दिले आहेत. या 4 शब्दांपैकी एक शब्द दिलेला शब्द समानार्थी. आता ठीक आहे, समानार्थी शब्दामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे शब्द फक्त पाठ करायचे असते, रिपीट वाचायचे आणि पाठ करायचे. ठीक आहे, आता समानार्थी शब्द ओळखायचा आहे. मासा याचा समानार्थी शब्द. ऑप्शन दिले काय, ऑप्शन दिलाय नर, मनुज, शुक, मीन.
नर, मनुज, शुक, मीन हे शब्द आपण नंतर घेऊ. समानार्थी विरुद्धार्थी शब्द पण घेऊ आपण, काळजी करू नका. सध्या याचं उत्तर आहे मासा म्हणजे मीन. ठीक आहे, मासा म्हणजे मीन हे याचं उत्तर आहे. समानार्थी विरुद्धार्थी खूप सारे शब्द घेऊ आपण, तुम्ही काळजी करू नका. सध्या बघून घ्या, कारण आपलं एक क्वेश्चन पेपर पण दोन्ही गोष्टी महत्वाची. एक्सप्लेन करणं महत्वाचं, जेवढं महत्वाचं तेवढं क्वेश्चन पेपर, कारण क्वेश्चन पेपर खूप मोठे क्वेश्चन सेट आहेत 2017 पासून 2024 पर्यंत, आणि ते रिपीट क्वेश्चन आहेत. मॅथ रिझनिंग मराठी GS सगळे रिपीट आहे. त्यामुळे असं समजू नका की क्वेश्चन आपण फास्ट घेऊन स्किप करवलं. स्किप काहीच नाही करवलं. हे क्वेश्चन परत पुढे काळजीच करू नका. समानार्थी शब्द परत पुढे, म्हणजे आता जरी आपण जास्त डिटेलमध्ये घेतलं नाही तर पुढच्या टेस्टमध्ये किंवा त्याच्या पुढच्या टेस्टमध्ये 100% डिटेल होईल. आता जे टॉपिक आपण डिटेल घेतले ते परत आपल्याला डिटेल घ्यायची गरज नाही, बरोबर आहे. जे टॉपिक आपण डिटेल घेतले ते परत डिटेल घ्यायची गरज नाही. मग दुसरे टॉपिक आपण घेऊन टाकू, हे जे आपले राहिले. काळजी करू नका. त्याच्यानंतर कोणचं राहिलं? भुंगा. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द. आता भुंगा, ठीक आहे. भुंगा भोंगा, पक्षी, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर काय आहे? कीटक. 4 नंबर आहे मिलिंद. ठीक आहे. तर आता लक्ष ठेवा. भोंगा, भोंगा नाही, भुंगा म्हणजे मिलिंद हे ऑप्शन आहे. आणि राहिला प्रश्न भोंग्याचा, तर भोंगा म्हणजे एक प्रकारचं वाद्य आहे. भोंगा आहे काय? वाद्य. आणि पक्षी म्हणजे खग म्हणते पक्षीला. पक्षाला काय म्हणतात? पक्षाला खग म्हणतात. भोंगा म्हणजे मिलिंद. भुंगा आहे बरं का ते. भुंगा म्हणजे मिलिंद, भोंगा म्हणजे वाद्य, पक्षी म्हणजे खग, आणि कीटक म्हणजे भुंगे. चला, सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा. आता सोने क्वेश्चन समानार्थी शब्द आहे, डायरेक्ट सांगून देतो. हेम ऑप्शन दिलं होतं, इथं ऑप्शन दिलं होतं वन्नी, हेम, अनल, अर्णव. वन्नी, हेम, अनल, अर्णव असे ऑप्शन दिले होते. बरं झालं. सोने, वन्नी, हेम, अनल, अर्णव. ठीक आहे. तर सोने म्हणजे हेम, वन्नी म्हणजे आग. वन्नी म्हणजे काय? आग. विस्तव, वन्नी म्हणजे आग, विस्तव. त्याच्यानंतर हेम म्हणजे सोने. ठीक आहे. आता अनल म्हणजे काय? वचन. एखाद्याला वचन देणे, अनल म्हणजे वचन. आणि अर्णव म्हणजे काय माहिती का? अर्णव म्हणजे सागर, समुद्र. अर्णव म्हणजे समुद्र. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. सत्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा. सत्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. सत्य याचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा. पहिला ऑप्शन आहे विबुध. दुसरा ऑप्शन आहे मिथ्या. त्याच्यानंतर अर्काट.
त्याच्यानंतर आहे मिथ्या, अर्काट, त्याच्यानंतर आहे अर्व. आता लक्षात घ्या, सत्यचा विरुद्धार्थी आहे मिथ्य. आता विभूत 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 म्हणजे काय माहिती का, विभूत म्हणजे मूर्ख, विभूत म्हणजे मूर्ख, आणि त्याचा अपोजिट विभूतचा अपोजिट म्हणजे विभूतचा विरुद्धार्थी काय माहिती का, हुशार, शहाणा. शहाणा हुशार, शहाणा हुशार. त्याच्यानंतर अर्व म्हणजे अर्वाचीन, अर्वाचीन. आणि अर्व म्हणजे अर्वाचीन, आणि अर्वाचीनचा अपोजिट काय माहिती का, प्राचीन, प्राचीन. अर्व म्हणजे अर्वाचीन आणि अर्वाचीनचा विरुद्धार्थी प्राचीन. आणि राहिला प्रश्न अर्काट. अर्काट म्हणजे अर्काट म्हणजे वाईट, अर्काट म्हणजे वाईट, अर्काट म्हणजे वाईट. आणि वाईट अर्काटचा विरुद्धार्थी काय माहिती का, अर्काटचा विरुद्धार्थी चांगला. ठीक आहे, लक्ष द्या. सत्यचा विरुद्धार्थी मिथ्या. त्याच्यानंतर विभूतचा अपोजिट शहाणा, हुशार. अपोजिट विरुद्धार्थी बरं का, हे विरुद्धार्थी शब्द. विभूतचा विरुद्धार्थी, सत्याचा विरुद्धार्थी मिथ्या. त्याच्यानंतर अर्कट म्हणजे वाईट, त्याचा विरुद्धार्थी चांगला. अर्व म्हणजेच अर्वाचीनचा अपोजिट विरुद्धार्थी प्राचीन. ठीक आहे, नेक्स्ट. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अधोन्मुख म्हणजे अधोमुख म्हणजे होते उन्मुख. ठीक आहे, अधोमुखचा अपोजिट आहे विरुद्धार्थी उन्मुख. त्याच्यानंतर बोका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. आता बोका इथे देतो. बोका या शब्दाचा विरुद्धार्थी लिंगी शब्द. आता इथे ऑप्शन दिले बोकी, बोक्याचं बोकी. त्याच्यानंतर मांजर, बोका बोकी मांजर. त्याच्यानंतर मांजरीन. त्याच्यानंतर दिलंय भाटी. ठीक आहे, आता विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे. बोक्याचं बोकी होईल का, बोक्याचं बोकी नाही होणार. आता काही झालं करून टाकतील बोक्याचं बोकी. बोक्याचं मांजर पण नाही होणार, बोक्याचं मांजरीन पण नाही होणार, बोकी नाही होणार, मांजर नाही होणार, मांजरीन नाही होणार. बोक्याचं भाटी होते अपोजिट विरुद्ध लिंगी. बोका भाटी. केळी, हा पण क्वेश्चन कन्फ्युज करणारा क्वेश्चन आहे बरं का. अजून एक क्वेश्चन आहे तो पण कन्फ्युज करणार आहे. कन्फ्युज करते क्वेश्चन आई एक्झामच्या वेळेस कन्फ्युज करते. कुठे गेलंय, केळी या शब्दाची एक वचन कोणते, एक वचन करायचं आहे का, वचन बदला. केळीचं काय दिलंय, केळीचे दिलंय केळे. पहिले दिलंय केळ, नंतर दिलंय 2 नंबरला केळे, नंतर दिलंय केळ लवटिंब, नंतर दिलंय यापैकी नाही. ठीक आहे, आता केळीचं एक वचन केळ नाही होणार. एक वचन आहे का नाही वचन आहे, केळी अनेक वचन ओळखायचं. अनेक वचन केळीचं अनेक वचन. केळीचं केळ पण नाही होणार, यापैकी नाही केळे खूप सारे. त्याच्यानंतर चतुर्भुज होणे. आता चतुर्भुज होणे काय माहिती का, चतुर्भुज होणे काय म्हणजे काय माहिती का, कैद होणे. आता ऑप्शन दिले 4 हात मिळवणे. चतुर्भुज होणे म्हणजे 4 हात मिळवणे असं होणार नाही. त्याच्यानंतर 4 हात भुजावर येणे. 4 हात भुजावर येणे नाही, काहीच अर्थ नाही. 4 हात काढून टाकणे हे पण नाही. कैद होणे, चतुर्भुज होणे म्हणजे काय, कैद होणे.
कैद होणे. त्याच्यानंतर पंकज गुरुजींचे वागणे प्रेमळ या वाक्यातील धातू साधित नाम ओळखा. हा ठीक आहे. गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे, धातू साधित नाम ओळखायचे. गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे. ठीक आहे. गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे, धातू साधित नाम ओळखायचे. धातू साधित नाम इथं काय दिले, वागणे गुरुजींचे प्रेमळ यापैकी. वागणे गुरुजींचे प्रेमळ यापैकी नाही. ठीक आहे. आता मला सांगा, गुरुजींचे वागणे, गुरुजींचे, आता धातू ओळखायचा आहे, धातू साधित नाम ओळखायचे. मग धातू हिच्यात आहे का, गुरुजींच्या हिच्यात नाही. प्रेमळ मध्ये हिच्यात वाघ धातू आहे. वाघ कोणचा, वाघ. वाघ ह्या धातूला ने जर लागलं तर वागणे तयार होते. हे धातू साधित नाम आहे. ठीक आहे, हे धातू साधित नाम आहे. टाइम किती झाला. मित्रांनो लेक्चर खूप मोठं होतं आहे. मला वाटतं ह्या बाकीचे क्वेश्चन आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये घ्यायला पाहिजे. झालं, जास्त क्वेश्चन नाही आहेत, थोडे क्वेश्चन आहे, नंतरच्या लेक्चरमध्ये कंप्लीट होऊन जातील. तरी पण एक छोटे छोटे 2-4 क्वेश्चन घेऊन टाकू. पंकज हा समास ओळखा. आता हा समास ओळखा. पंकज हा समास ओळखा. द्विगु बैरवी समार उपपद तत्पुरुष. आता समास हा टॉपिक जर शिकायचा तर 15 मिनिटं सहज लागतात. ठीक आहे, त्यामुळे हा क्वेश्चन आपण नंतर घेऊ. बुलंद दरवाजा कोणत्या शहरात आहे, फतेपूर सिक्री. ठीक आहे, हे 1 लाइनर क्वेश्चन आहे. ठीक आहे, एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही. त्याच्यानंतर विवेकानंद स्मारक शिला कोणत्या ठिकाणी आहे, कन्याकुमारी. हे 1 लाइनर क्वेश्चन आहे. नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे, गुजरात. आयुर्वेदाचे जनक कोणाला म्हणतात, धन्वंतरी. आता हे क्वेश्चन आपण नंतर एक्सप्लेन करायचं आहे. वेद 4 प्रकारचे वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. ठीक आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद 4 वेद आहे. तर हिच्यात काय दिलं माहिती आहे का, आयुर्वेदाचे जनक कोणाला म्हणतात, सुश्रुत, चरक, चाणक्य यापैकी नाही. ठीक आहे. आता हिच्यात यापैकी नाही आहे, कारण काय, कोण ऋग्वेदाचे जनक, धन्वंतरी. आणि ऋग्वेद कशात येते माहिती आहे का, अथर्ववेदामध्ये. ऋग्वेद वेद कोणचा आहे, आयुर्वेद. आयुर्वेदाचे जनक विचारले आणि आयुर्वेद हा अथर्ववेदामध्ये येते. ठीक आहे. त्याच्यानंतर बरं हे राहिलेलं क्वेश्चन आपण नंतर घेऊ. व्हिडिओ खूप मोठा होतो. लेक्चर नेक्स्ट लेक्चरमध्ये सगळे कवर होऊन जातील, काही अडचण नाही. नेक्स्ट लेक्चरमध्ये जे आपले काही राहिलेले जीएसचे क्वेश्चन राहिले आणि मॅथचे क्वेश्चन आपण उद्या म्हणजे 3rd डेला, 3रा दिवस. आजचा आपला हे लेक्चर 2ऱ्या दिवसाचं आहे. 3ऱ्या दिवशीमध्ये एवढे क्वेश्चन घेऊ, नंतर आपले पुढचे क्वेश्चन पेपर चालू होईल लगेच. तर ठीक आहे मित्रांनो.